लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक साताऱ्यातील साई सम्राट मंगल कार्यालय येथे संपन्न झाली। दरम्यान या बैठकीला खासदार शरद पवार, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासह सातारा जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान या बैठकीला उपस्थित असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सातारा लोकसभेची निवडणूक शरद पवारांनी लढवावी अशी मागणी केली आहे, अशी माहिती स्वतः पवारांनी यावेळी बोलताना दिली आहे। या वर्गाच्या प्रत्येक कार्यकर्त्या प्रमुखांचा वर्ग आहे की लढून घेण्यासाठी आणि मला आनंद आहे प्रत्येक कार्यकर्त्यासाठी तुमचा धडा आहे ती या ठिकाणी मांडणे हा तुमच्या सगळ्यांचा जो विचार आहे तो आणि नंतर त्याचा अंतिम निर्णय पण एक मला आनंद सगळ्या तालुक्याच्या सदस्यांच्या सहकार्याच्या चर्चे होते त्यांनी साधारणतः ज्या सूचना केल्या त्या पक्षाच्या हिताचा विचार करूनच केले एकापेक्षा अधिक काही सहकार्यांची गावांनी माझ्याही असे त्या अभियानाची परंतु सगळ्या राज्याची जबाबदारी आपल्या बाहेरची जबाबदारी या सगळ्यामध्ये मला अनेक प्रयत्न केले पर्याय नाही आणि त्यावेळेस ही कधी इच्छा असली ते दुसरा तिचा बेकार आज याची कधी करता येत नाही परंतु ज्या काही सूचना लोकांनी केल्या तिचा विचार आम्ही निश्चित करणार होतो। आज उद्या 2 दिवसात 3 दिवसात हा सुरू आणि या बैठकीत खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या असून येत्या 2 दिवसात योग्य तो निर्णय घेऊन जनतेसमोर मांडू असं स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केलंय। या बैठकीनंतर कार्यकर्त्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी ओंकार सोनावले यांनी। शरद पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत। दरम्यान आज सातारा शहरामधील सातारा शहराला असणाऱ्या कोडली गावामधील साई सम्राट जे मंगल कार्यालय आहे तिथं ते आज कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत आणि ते बैठकीला उपस्थित देखील राहिलेल्या पाहायला मिळतात। एकूण आपण पाहू शकतो इथं मोठ्या प्रमाणावरती राष्ट्रवादी समर्थक इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत। काही राष्ट्रवादी समर्थक आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करतोय। आज शरद पवार साहेब बैठकीला उपस्थित आहेत, तुमच्याशी चाचपणी करतायत कोणता उमेदवार असेल किंवा काय तुमचं म्हणणं काय नक्की कोण उमेदवार असावा सातारा जिल्ह्यातून? सातारा लोकसभेतून कोणताही उमेदवार दिला तरी तो उमेदवार हा आमच्यासाठी शरद पवारच असणार आहेत हे ग्राह्य धरून प्रत्येक कार्यकर्ता काम करणार आहे। पण ह्या वेळेला सगळ्या कार्यकर्त्यांनी अशी भावना व्यक्त केलेली आहे की अनेक वर्षांपासून हा जिल्हा आदरणीय साहेबांच्या पाठीशी त्यांना प्रेम करणारा मानणारा जिल्हा आहे। त्यामुळं यावर्षी या लोकसभेचं प्रतिनिधित्व खुद्द साहेबांनी करावं या प्रकारची भावना या ठिकाणी आम्ही सगळे वाई, खंडाळा, महाबळेश्वरच्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी केलेली आहे। एकूणच पाहायला गेलं तर ज्या मध्यंतरी काळामध्ये पक्ष फुटला, अजित पवार बाजूला गेले, त्याच्यानंतर सातारा जिल्हा जो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो तो देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतं। हे सर्व एकत्र कसं येणार आणि जे तुम्ही सांगताय शरद पवार साहेब जरी निवडणुकीला उभे राहिले साताऱ्यातून ते निवडून आणायचं तुम्ही कसं काम करणार आहात त्यांच्या विरोधावर? मुळात म्हणजे आपण जो काही फुटीचा विषय बोललेला आहात, माझं मत हेच आहे की नेते कुठेही गेले तरी जनता आणि कार्यकर्ते हे जागेवरती आहेत आणि आपण सगळे जाणतो की आता जे काही सर्वे खाली झालेले आहेत त्याच्यामध्ये सातारा लोकसभेत साहेब जो उमेदवार देतील तोच निवडून येणार आहे। त्यामुळं या फुटीचा फार काही परिणाम झालेला नाही, किंबहुना फुटून गेलेल्यांना निश्चितपणे एक धडा शिकायला मिळेल असं या ठिकाणी कार्यकर्त्यांची भावना आहे। तुम्ही काय सांगा? सातारा जिल्हा हा नेहमीच साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आहे। गेल्या 3 निवडणुका तुम्ही बघितल्या असतील, सातारा जिल्ह्यातल्या खासदारकीच्या बघितल्या असतील। 99पासून साहेबांनी जसा पक्ष स्थापन केला आहे, स्थापनेपासून साहेब जे म्हणतील तोच उमेदवार या ठिकाणी, कारण तुम्ही दोन्ही इलेक्शनला बघितलं, पोटनिवडणूक झाली त्यावेळेस भला मोठा पाऊस आला आणि त्या पावसाने जे अख्ख्या महाराष्ट्राचं चित्र पलटून टाकलं त्या अख्ख्या देशाला प्रेरणा देणार आहे। आणि साहेबांची एक ख्यासी आहे
की एकदा लढाई साहेबांनी हातात घेतली की ती जिंकल्याशिवाय साहेब माघारी हटत नाहीत. आणि त्यामुळं आम्हाला युवकांना त्यांच्यापासून ती प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते. ती ऊर्जा, ती ताकद घेऊन आम्ही आज साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे सातारा जिल्ह्यामधले 100% युवक, जे की आज त्यांना नवीन भविष्य पिढी साहेबांना घडवायची आहे, जी घडवून साहेबांनी आज साहेबांबरोबर होती, त्यांनी आज साहेबांना अर्धवट आणि ज्यांच्या वाईट काळात म्हणजे परिस्थिती साहेबांच्या तब्येतीची एवढी शेवटचे 86 वर्ष साहेब असताना आज त्या ठिकाणी आज लढतायत, त्या ठिकाणी आज त्यांना ताकद दिलेली माणसं साहेबांना सोडून गेलेली आहेत. त्यांना आम्हाला एकच सांगायचे, तुम्ही किती जरी कोणी सोडून गेला असला तरी आमच्यासारखे युवक खंदे कार्यकर्ते साहेबांना खांद्यावर घेऊन नाचायला उद्यापासून रोज तयार आहेत. त्यामुळे त्याची तुम्ही काळजी करू नका. आणि सातारा जिल्हा हा साहेबांचा आहे आणि तो बालेकिल्ला आम्ही आबाधित ठेवणार. एकूणच पाहायला गेलं तर जे पक्षचिन्ह आहे ते बदललं गेलं आहे. आता तुतारी चिन्ह आलं आहे, ते तुम्ही जनसामान्यपर्यंत कसं पोहोचवताय? आणि आज बैठक होते, उमेदवारी होण्याची शक्यता आहे, जाहीर होण्याची शक्यता आहे, ते कसं बघताय याच्याकडे सगळं? आता सगळं जर आपलं नवीन चिन्ह जर बघितला तर तो गावागावात असं पोहोचवण्यापेक्षा आम्ही असं म्हणेन की तू ऑलरेडी पोहोचलेला आहे. कारण की आता माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचं असं म्हणणं आहे की चिन्ह कोणतंही असो, आमच्या मागे पवारसाहेबांसारखं जर खंबीर नेतृत्व उभं असेल तर त्यांनी दिलेला कोणताही उमेदवार आम्ही निवडून आणण्याचं काम करू. आणि भविष्यातही आता बालेकिल्ला आहे, पण असं सांगतो की भविष्यातही साहेबांचाच हा बालेकिल्ला राहणार आहे, एवढं सांगतो. एकूणच पाहायला गेलं तर जे शरद पवार आहेत त्यांनीच उभं राहावं आणि त्यांनी साताऱ्यातील लोकसभेची उमेदवारी ही लढवावी आणि त्यांना निवडून देण्याची जबाबदारी आमची आहे, अशीच एकूणच साताऱ्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. ओमकार सोनाले, न्यूज अनकट, सातारा.